इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास कामाचा सल्ला दिला होता। त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर नेटकर यांनी संमिश्र मते मांडली होती। अनेकांनी त्यांचा फंडा नाकारत इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना किती पगार आहे हे सत्य समोर आणले होते। आता इंजिनिअरिंग सेक्टरमधील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांच्याकडून 90 तास कामाचा मुद्दा पुढे आणला गेला आहे। त्यावरून ते जबरदस्त ट्रोल होत आहेत। उद्योग जगत आणि बॉलिवूडमध्येही त्यांच्या या वक्तव्याचा विरोध केला जात आहे। शेवटी या प्रकरणात कंपनीला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे। आता सुब्रमण्यम यांना मिळणारा पगारही समोर आला आहे, तो कर्मचाऱ्यांपेक्षा शेकडो पटीने जास्त आहे। लार्सन अँड टुब्रो चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांचे पॅकेज जबरदस्त आहे। कंपनीच्या रिपोर्ट्सनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यांचे वेतन 51 कोटी रुपये होते। त्यांच्या वेतनात 43.11% वाढ झाली आहे। या रिपोर्टमध्ये कंपनीचे चेअरमन आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती फरक आहे तेही सांगण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पॅकेज 2023-24 मध्ये 9.55 लाख रुपये होते, म्हणजे चेअरमन यांचे वेतन कर्मचाऱ्यांपेक्षा 534.57 पट जास्त आहे। लार्सन अँड टुब्रो चेअरमन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बोलताना एस.एन. सुब्रमण्यम यांनी सांगितले की कंपनीत 90 तास काम करायला हवे। रविवारी कर्मचाऱ्यांनी काम केले तर मला जास्त आनंद मिळेल। आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देतानाच त्यांनी असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे ते सोशल मीडियावरही ट्रोल झाले होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, तुम्ही किती दिवस घरात तुमच्या बायकोकडे टक लावून पाहणार आहात? घरी कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवावा, असेही त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले। सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याचा निषेध करत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या एका वरिष्ठ व्यक्तीने मानसिक आरोग्याच्या बाबतीत असे विधान केले हे जाणून धक्कादायक वाटते। 90 तास काम करणे आणि पत्नीकडे पाहणे या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुब्रमण्यम यांच्यावर टीका होऊ लागली। यानंतर त्यांच्या या टिप्पणीवर कंपनीकडून स्पष्टीकरणही जारी करण्यात आले। त्यात म्हटले आहे की 8 दशकांहून अधिक काळ आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत। हे भारताचे दशक आहे। विकासाला चालना देण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे सामायिक दृष्टिकोन साकार करण्यासाठी सामूहिक समर्पणाची गरज आहे। कंपनीने पुढे म्हटले आहे की आमच्या चेअरमनची टिप्पणी या महान महत्त्वाकांक्षेला प्रतिबिंबित करतात, जे असाधारण परिणामांसाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे।